नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आपण आहोत आणि नाशिक शहरामध्ये महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत. अगदी एक तो अशोक खरात भोलूबाबा खरात असेल, यानंतर तथाकथित जो पत्रकार स्वतःला म्हणून घ्यायचा रवींद्र एरंडे यांनी महिलांचं शोषण केलं याबाबतचे व्हिडिओ जे आहेत ते बनवले. आणि आता एक नवीन प्रकरण समोर आलेलं आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे 6 संचालक ज्यांचे संशयित म्हणून आरोपी, त्यांचं नाव आहे शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी आणि तौसीफ अत्तार, या 6ही संशयितांनी, हे खरं तर एका मल्टीनॅशनल कंपनीचे सगळं मॅनेजमेंट बघायचे. तिथे नाशिकमध्ये जी कंपनी कार्यरत होती, मल्टीनॅशनल आहे, त्या कंपनीचं आपण तरी नाव घेऊ शकत नसतो. मात्र त्या लोकांनी महिलांबाबत ज्या अत्याचाराच्या घटना आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहे. आणि याबाबत नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्थानकामध्ये जवळपास 5 FIR ज्या आहेत त्या दाखल झाल्या आणि 1 FIR या अंबड पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेली आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी FIR याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे, त्या FIR मध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान एका नामांकित राष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारे आरोपी दानिश शेख, तौसीफ अत्तार, निदा खान यांनी कंपनीमध्ये काम करणाऱ्या फिर्यादी ज्या महिला होत्या त्यांच्या ज्या भावना आहेत, धार्मिक भावना आहेत, त्या दुखवल्या आणि वेळोवेळी त्यांच्याशी शारीरिक संबंध केले. तसेच आरोपी दानिश शेख यांनी फिर्यादी कंपनीच्या ऑफिसमध्ये लॉबीमध्ये पकडून फिर्यादीशी लैंगिक जवळीक साधण्याचा लज्जा उत्पन्न होईल असे प्रयत्न केले. ही एक जरी FIR हकीकत याच्यात असली तर माझ्याकडे अशा 8 FIRच्या ज्या तक्रारी आहेत त्या या ठिकाणी आहेत. आणि खरं तर यामध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार 6 जरी आरोपी ताब्यात असले, याबाबत आता नाशिक पोलीस आयुक्तांनी SIT जी आहे ती स्थापन केलेली आहे. आणि या प्रकरणी नुकताच न्यायालयामध्ये या संबंधित आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचे जे फिर्यादी होते ते मुंबई नाका फिर्याद जी आहे ती मुंबई नाका पोलीस स्थानकामध्ये दाखल झाली. आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते. 1 वर्षापूर्वी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. 8 दिवस आधी तक्रार दाखल केली आणि आज न्यायालयात दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात ज्या आरोपींना हजर करण्यात आलं. वाईट नजरेने बघितले, लज्जा उत्पन्न होईल असे उपरोधिक टिप्पणी केले असे आरोप खरं तर करण्यात आलेले आहेत. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी जी शक्यता आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे. हे सर्व एका खाजगी कंपनीत मल्टीनॅशनल कामाला होते. सॉफ्टवेअर इंजिनियर आणि वेगवेगळ्या पदांवर शहरातील या मल्टीनॅशनल कंपनीवर कामाला होते. आणि या संदर्भातील जे आरोपी आहेत त्यांना 2 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी काही वेळापूर्वी जो कोर्टामध्ये जो युक्तिवाद झालेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये या युक्तिवादात असं म्हटलेलं आहे, खरं तर जे बचाव पक्षाचे आरोपींचे जे वकील होते यांनी काय युक्तिवाद केला आणि ज्या कंपनीमध्ये ते काम करत होते हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. 8 ते 9 गुन्हे दाखल आहेत. विनयभंग, धार्मिक भावना दुखवल्याचा याचा तपास अजून बाकी आहे. आणि सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे आणि याबाबत जे तक्रारदार आहेत ते अजून पुढे येण्याची शक्यता आहे. यामध्ये बचाव पक्षाच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिल्या गुन्ह्यातील आधीच रिमांड नेमका त्यांनी तपास काय केलेला आहे. या प्रकरणामध्ये 3 वर्षाची शिक्षा आहे. आरोपी व महिला या एकाच धर्मातील असल्यामुळे त्यामुळे धार्मिक भावना ज्या आहेत त्या काय दुखवल्या असा देखील युक्तिवाद यांनी केलेला आहे. काही हस्तक करणे बाकी आहे, रिकव्हरी नाही. त्यामुळे रिमांडची जी आहे ती म्हणजे पोलीस कस्टडीची या ठिकाणी गरज जी आहे ती नसल्याचं या ठिकाणी बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. ज्या महिला यांना घाबरून नोकरी सोडून गेल्या आहेत त्यांचा जबाब जो आहे तो घ्यायचा बाकी असल्याचं या ठिकाणी जे सरकारी वकील आहेत त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि 2 वर्षापासून या ठिकाणी त्रास होता, सेक्शुअल हॅरॅसमेंट. 3 वर्षापासून या महिला या ठिकाणी काम करतायत, सोबत जेवण करतायत. मग साधी तक्रार का नाही केली? पहिल्या तक्रारीनंतर आणि 4 दिवसात सर्व FIR आल्या. HR ला तक्रार केली होती. सर्व आरोपी हे अभियंता म्हणजे इंजिनियर आहे आणि त्या सक्षम देखील आहेत. याबाबत जी सुनावणी सुरू आहे, जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. याबाबत नाशिक पोलिसांच्या वतीने जी SIT आहे
ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि संदीप मिटके जे आहेत ते या SITचे प्रमुख या ठिकाणी आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही वेळापूर्वी संदीप मिटके यांनी जी माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये विशेष करून 99-233-233-11 हा एक नंबर जो आहे तो देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यावर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोनद्वारे 112वर फोन करून जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणताही प्रकारचा लैंगिक अत्याचार होत असेल तर तुम्ही या ठिकाणी तक्रार जी आहे ती करू शकता। सदर प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत तर आरोपी संख्या जी आहे ती 6 आहे आणि त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी नाशिकचे जे पोलीस आयुक्त आहेत संदीप कर्णिक यांनी SIT गठीत केलेली आहे। आणि या सर्व प्रकरणामध्ये शहरामध्ये ही बहुराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ही कंपनी आहे, त्यामुळे तिथले काही पुरुष महिलांवरच अत्याचार करत असल्याच्या घटना या समोर आलेल्या आहे। आधीच भोंदूबाबा खरात यासोबत रवींद्र कारंडे असे जे रवींद्र एरंडे अशा प्रकारचे जे भोंदू लोक आहेत ते महिलांना आपल्या जाळ्यात ओढवतात, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवतात आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात। आणि अशीच काहीशी घटना या नाशिकमध्ये पुन्हा एकदा महिला अत्याचाराची समोर आलेली आहे। नामांकित कंपनीमध्ये असलेले हे सर्वच सोबतचे लोक महिलांवर अत्याचार करत होते आणि धार्मिक तेढ निर्माण होईल अशी कृती त्यांच्याकडनं होत होती। 2 दिवसाची जरी पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावलेली असली मात्र 2 दिवसामध्ये न्यायालयामध्ये काय अजून युक्तिवाद होतो, आरोपींची संख्या वाढते का आणि यामध्ये अजून किती फिर्यादी जे आहेत ते समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे। मात्र SIT या प्रकरणामध्ये म्हणजे नाशिकमध्ये आता 2 SIT या ठिकाणी स्थापन आहे। एक खरातच्या प्रकरणातली तेजस्वी सातपुते आणि दुसरी ह्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिलांची जी अत्याचाराच्या ज्या घटना घडलेल्या आहेत 9 FIR आहेत। संदीप मिटके त्यांचे प्रमुख आहेत आणि या ठिकाणी आता त्या SITच्या मार्फत हा तपास सुरू आहे। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना या होऊ लागलेल्या आहेत आणि आता तक्रारदार जरी पुढे येऊ लागलेले आहेत मात्र घटना जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। आणि आपल्याला जरी कोणत्याही प्रकारच्या महिलांना जर त्रास असेल तर 112वर फोन करा आणि पोलिसांशी संपर्क करा असं आवाहन देखील नाशिक पोलिसांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याबाबतची जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत। किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।